मुंबई आणि उपनगरात संरक्षक भिंतीच्या नावाखाली लाखो कोट्यावधीचा घोटाळा करण्यात आल्याचं समोर आलंय। उपनगरात संरक्षक भिंत बांधण्यासाठी लाखो रुपये काढण्यात आले, मात्र भिंतच बांधण्यात आलेली नाहीये। काही ठिकाणी जागेवर भिंतच नाही, मात्र पैसे काढण्यात आल्याचं देखील समोर आलंय। याबाबत म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर देण्यात आलं नसून भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना खरं तर पाठीशी कोण घालतंय असा सवाल लोकशाही मराठीकडून उपस्थित केला गेलाय। जोपर्यंत या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत लोकशाही मराठी हा प्रश्न लावून धरणार आहे। म्हाडा कार्यालयाबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबई उपनगरामध्ये संरक्षक भिंत पुन्हा बांधण्यामध्ये, त्याची डागडुजी करण्यामध्ये आणि रंगरंगोटीच्या नावाखाली लाखो कोट्यावधींचा घोटाळा समोर आलेला आहे। लोकशाहीच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ जे समोर आणले होते त्यामध्ये म्हाडाकडून सुद्धा उत्तर देण्यात आलेलं आहे। काही बेसिक माहिती ही म्हाडाकडून देण्यात आलेली आहे, मात्र जोगेश्वरी असेल, मेघवाडी असेल, सूर्योदय नगर असेल, कब्रस्तानच्या बाजूची भिंत असेल, या भिंती गेल्या अनेक वर्षांपासून बांधण्यात आलेल्या नाहीयेत। ज्या 10 ते 8 वर्षांपूर्वी बांधलेल्या भिंती आहेत त्यांच्यावरतीच पुन्हा डागडुजी केली जाते आणि एकूणच लाखोंचा निधी हा कुठेतरी अधिकाऱ्यांच्या जे कंत्राटदार आहेत ते हडपताना पाहायला मिळतं। एकूण हा घोटाळा जो आहे तो कोट्यावधींचा घोटाळा आहे। एका गार्डनची संरक्षक भिंत बांधल्याचं दाखवलंय, मात्र प्रत्यक्षात त्या गार्डनला भिंतच नाहीये। मात्र 58 लाख रुपयाचा जो घोटाळा आहे तो हा अधिकाऱ्यांच्या मार्फत हा कंत्राटदारांनी केलेला आहे। मात्र या जो अधिकारी आहेत म्हाडाचे असतील किंवा झोपडपट्टी सुधार मंडळाचे अधिकारी असतील, यांना पाठीशी नक्की कोण घालतंय आणि यांच्यावरती कारवाई कधी होणार असा हा प्रश्न लोकशाहीच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय। जोपर्यंत या अधिकाऱ्यांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत लोकशाही हा जो संरक्षक भिंतीचा मुद्दा जो आहे तो लावून धरणार आहे। तुमच्याही इकडे जर संरक्षक भिंत झाली आहे किंवा नाही झाली आहे अशा प्रकारची माहिती असेल तर ती आमच्यापर्यंत नक्की कळवा। कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकर सह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।